मंडळी, तर आज मी करणार आहे कांद्या बटाट्याची भाजी आणि तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे, की मी खूप स्ट्रिक्टली डाएट करतीये. भरितासाठी आणलेली 2 वांगी उरली होती. म्हटलं ती 2 वांगी खराब होण्यापेक्षा त्याचं भरीत करून टाकूया. म्हणून पुन्हा एकदा मी भरीत केलं आणि जे खूप जास्त सुंदर झालं होतं. आज संडे असल्यामुळे माझी सकाळ खूप निवांत झाली. त्यामुळे मग मी सकाळी निवांत उठून भाजी केली. आणि ज्या मुलींचे नवरे कॉर्पोरेट जॉब्स करतात, त्याच मुली हे समजू शकतात, की शनिवार आणि रविवार आल्यावरती किती आनंद होतो. सध्या माझं स्ट्रिक्टली डाएट सुरू आहे म्हणजे नो राईस, नो पोळ्या, नो शुगर. त्यामुळे भाताच्या ऐवजी मी सबस्टिट्यूट म्हणून ओट्स खाते. मग कोणतीही भाजी असू दे, ती मी ओट्स सोबत खाते. बऱ्याच जणांना ओट्स आवडत नाहीत, का तर ते गिळगिळीत असतात, पण मला खूप आवडतात. कारण मी ते मीठ टाकून शिजवते आणि थोडेसे कमी शिजवते, म्हणजे ते गिळगिळीत लागत नाही. शनिवारी आणि रविवारी अभिषेक फ्री असल्यामुळे दुकान तो सांभाळतो. मग घरी मी काहीतरी एखादी वेगळी रेसिपी बनवते. कारण एरवी तर रोजची धावपळ ही असतेच. आणि खूप दिवसांनी हे आयब्रोज नावाचं जंगल साफ केलंय, त्यामुळे चेहरा मस्त ग्लो करतोय. म्हणतात ना, अख्खं जग तुमच्या विरुद्ध गेलं तरी चालेल, पण तुमचा नवरा जर तुमच्या पाठीशी ठामपणे उभा असेल, तर तुम्ही काहीही अचीव्ह करू शकता. आणि मी काहीही केलेली गोष्ट तो एकदम आवडीने खातो. त्यामुळे मला जाम आनंद होतो. आणि ही अशी टेम्प्टिंग भाजी आणि मस्त ओट्स बघून मला जाम भूक लागली आहे. जरा आता खाऊन घेते. मिंत्रावरती खूप मोठा सेल सुरू होता. त्या सेलमध्ये मी 6 ते 7 टॉप्स आणि हे छोटंसं एक पेंडंट ऑर्डर केलं. यार, किती क्यूट दिसतंय हे पेंडंट. चला आता माझी शायनिंग मारून झालेली आहे. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय.